विरारच्या विवा कॉलेज मैदानावर आज मराठी कलावंतांच्या उपस्थितीत क्षितिजोत्सव दहीहंडी प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं। या लीगच्या निमित्तानं प्रो गोविंदा जल्लोष अनुभवायला मिळाला। या लीगचं यंदाचं हे दुसरं वर्ष असून पुरुषांच्या 16 गोविंदा पथकांसोबत महिलांच्या 6 गोविंदा पथकांचाही या लीगला प्रतिसाद लाभला होता। आज झालेल्या प्राथमिक फेरीतून 16 संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली। वसई, विरार आणि पालघरमधल्या तरुणांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी या लीगची संकल्पना राबवली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहीहंडीची स्पर्धा आणि अशा पद्धतीने सेफ्टी प्रिकॉशन्स वापरून केली जाणारी ही जी स्पर्धा आहे ही पहिल्यांदाच आहे। म्हणजे आपण कबड्डी लीग बघतो किंवा IPLच्या मॅचेस बघतो, तर त्या पद्धतीचं रूप दहीहंडीच्या स्पर्धेला इथे दिलं गेलंय। जिथे मॅट आहे, हार्नेस आहे, प्रिकॉशन्स आहे, आपण मागे बघू शकतोय आणि खूप उत्साह भरलाय। हो, ऍक्च्युली हे सगळं नवीनच आहे, कारण की पहिले तर आपण दहीहंडीच्या दिवशी दहीहंडी साजरी करायचो, पण आता हा ट्रेंड नवीन आलाय आणि मुलांचा उत्साह जो काही वाढलाय, म्हणजे हॅट्स ऑफ हे सगळ्यांना। क्षितिजोत्सव 2025 ला दहीहंडी प्रीमियर लीगला एवढा प्रतिसाद आहे की पूर्ण पालघर जिल्ह्यात याचं नाव होतं। आणि ह्या संकल्पना क्षितिज दादाची आहे, खूप चांगली संकल्पना आहे। पालघर